नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली. कोरोनासोबत लढाई नेमकी कशी लढायची याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांसोबत एक मंथन झालं. यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलाय. राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि कायमस्वरूपी लॉकडाऊन ठेवणं शक्य नाही, त्यामुळे लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन सरकारला ठरवावा लागेल अशी सूचना सुद्धा राज ठाकरे यांनी सरकारला केली. दरम्यान आता वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे कंटेनमेंट झोनमध्ये पोलीस फोर्स वाढवला पाहिजे, काही ठिकाणी SRPF सुद्धा तैनात करायला हवं, अशा अनेक सूचना राज ठाकरे यांनी केलेल्या आहेत. कोरोनाशी जे युद्ध आपण सगळेजण लढतोय, या युद्धामध्ये सरकारनं नेमकं काय करायला हवं याच्या संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत. आणि या सूचनांवरती आता सरकार कशी अंमलबजावणी करतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. राज ठाकरे यांनी कुठलीही राजकीय अभिनिवेशातून टीका टाळलेली आहे. कुठल्याही प्रकारे त्यांनी कुणावर टीका न करता काही महत्त्वाच्या सूचना निश्चितपणे केलेल्या आहेत आणि या सूचना आपल्याला कोरोनातून बाहेर येण्यासाठी निश्चितपणे मदतीच्या ठरू शकतात. राज ठाकरे यांनी काय सूचना केल्यात, काय त्यांचं म्हणणं आहे, आम्ही जाणून घेऊ. जे कंटेनमेंट झोनमध्ये ज्या प्रकारे आता गृहीत धरलं जातं काही गोष्टी, तिथे मी अधिक फोर्स वाढवावा. पोलीस सध्या खूप थकलेले आहेत गेल्या 1.5 महिना आणि तेही प्रचंड तणावाखालून गेले 1.5 महिना गेलेले आहेत. आणि अशा ठिकाणी काही जे भाग आहेत महाराष्ट्रामधले की जिकडे आता अगदीच गृहीत धरायला लागलेत सगळ्यांना, अशा ठिकाणी मी SRPFची पलटण तिथे लावावी की जेणेकरून तिथे एक दरारा निर्माण व्हावा आणि ज्याच्यातनं लोक बाहेर येऊ नयेत. आता खरं तर हा रमजानचा ही वेळ आहे, चालू आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला दिसते की तिकडे अनेक ठिकाणी गर्दी होती आहे, लोक बाहेर पडत आहेत आणि अनेक सण हे आपण घरामध्ये साजरे केले. मला असं वाटतं हा मुस्लिम समाजाने पण या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि जर विचार होत नसेल तर अशा ठिकाणी एक एक्स्ट्रा फोर्स लावणं आवश्यक आहे की जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्यात या दृष्टिकोनातनं. त्याच्यानंतर छोटे दवाखाने सुरू करावेत. अनेक ठिकाणी काही जण आजारी पडत आहेत परंतु त्यांना समजत नाही आहे की आणि दाखवायचं कोणाला, डॉक्टर नाही आहेत, दवाखाने बंद आहेत, तर ते दवाखाने सुरू करावेत आणि ते दवाखाने सुरू करताना तिथे एखादा पोलीस तिथे असावा जेणेकरून तिथे रांगा जेव्हा लागतील त्याचं नियंत्रण करण्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांसाठी आलेले जी तरुण आहेत या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांना परत घरी जाण्यासाठी म्हणून किंवा हॉस्टेलमध्ये अडकलेले अनेक लोक जण आहेत त्यांना घरी जाण्यासाठी म्हणून काय व्यवस्था करता येईल ती लवकर करावी. जे परप्रांतीय कामगार आहेत ते परप्रांतीय कामगारांची परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात त्यांना घेऊ नये, कारण त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती असेल आपल्याला कल्पना नाही. कारण इथे चाचण्या होत आहेत, इथे आपण बघतोय, परंतु त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आपल्याला माहीत नाही आहे. आणि ते ज्या पद्धतीने महाराष्ट्रातनं बाहेर गेलेले आहेत आणि ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील त्यावेळेला त्यांची तपासणी केल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये. त्याच्यानंतर त्याच वेळेला त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करून घ्यावी, कारण हीच ती वेळेनंतर ते करता नाही येणार. आजपर्यंत सगळा मेस झाला होता पण तो मेस मला असं वाटतं आता सुधारण्याची वेळ आहे, तर ती गोष्ट सरकारने तातडीने करावी. त्याच्यानंतर आत्ता जे गेलेले आहेत पण असं हे अशा प्रसंगी जर समजा जायला लागले आणि आपल्याकडचे जर समजा कारखाने, आपल्याकडचे उद्योग हे जर बंद व्हायला लागले तर असं व्हायला नको. म्हणून महाराष्ट्रातले जे तरुण तरुणी आहेत जिथे जिथे रोजगार उपलब्ध आहे त्याची नोंद करून महाराष्ट्रातल्या तरुणींपर्यंत ही गोष्ट पोचवावी जेणेकरून त्यांना हा रोजगार उपलब्ध होईल. कारण आज आपल्याकडे मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये आणि त्यांना माहितीच नसतं की रोजगार कुठे आहे. आणि आज जर समजा ज्या प्रकारे बाहेर गेलेले आहेत हे सगळे स्थलांतरित आणि रोजगार उपलब्ध झालेला आहे तर ह्या मुलांना कळवावं, या मुलींना कळवावं की जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. की आज भाजी विकण्यापासून ते कारखान्यांपर्यंतचे अनेक ठिकाणचे लोक बाहेर गेलेले आहेत, तर ती जर संधी आज आहे तर महाराष्ट्र शासनाने ती घालवू नये.
ही एक गोष्ट त्यांच्यासमोर मांडली. त्याच्यानंतर शाळा, आज मे महिना आहे, जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतात आणि त्या शाळा सुरू झाल्यानंतर त्या कशा प्रकारे शाळा तुम्ही सुरू करणार? तुम्ही ते काय घर ई लर्निंग वगैरे, आता हे काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शक्य होणार नाही आहे. म्हणजे आज तुम्ही असं फक्त म्हणून चालणार नाही की ग्रामीण भागात अशक्य आहे, शहरामध्ये पण अनेक ठिकाणी अशक्य आहे ते. मग ती गोष्ट तुम्ही कशी करणार आहात? तर ती गोष्ट पालकांपर्यंत जाणं, सरकारने सांगणं आवश्यक आहे, गरजेची आहे. कारण आता ॲडमिशनची वेळ आहे. ॲडमिशन्स कशा होणार, काय होणार? त्याच्यानंतर महानगरपालिका तसंच सरकारी कर्मचारी ह्यांची जी काही सुरक्षेची जी कवच आहेत त्यांची, तर त्यांच्यापर्यंत ते दिले जात नाही आहेत, त्यांना उपलब्ध होत नाही आहेत. एक एक मास्क 5-5, 6-6 वेळा वापरला जातोय आणि ती काही गोष्ट योग्य नाही. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी सुरक्षेच्या त्या उपलब्ध करून देणं. आज सफाई कामगार आहेत, सफाई कामगार आज आजारी पडत आहेत. उद्या त्यांनी जर समजा हात वरती केले तर तुमची शहरं, आपल्या शहरांमध्ये काय होणार परिस्थिती? तर ह्यांच्याकडे तुम्हाला बारीक लक्ष देणं आवश्यक आहे, सरकारी कर्मचाऱ्यांपासून, पोलिसांपासून ते अगदी सफाई कामगारांपर्यंत. तर ती एक सूचना आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना मी सरकारला केली आणि त्याचं उत्तर मला माहीत नाही, आता ते सरकार देईल. ते म्हणजे हा जो सगळा लॉकडाऊन आहे, हा लॉकडाऊनची त्याचा सरकारचा एक्झिट प्लॅन काय? उद्या 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, कधी तुम्ही लॉकडाऊन काढणार तो तुम्हाला काढावाच लागणार. जोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरची लस येत नाही, जोपर्यंत त्याच्यावरचं औषध येत नाही, तोपर्यंत तुम्ही काय लॉकडाऊन ठेवणार नाही आहात. सो हा तुम्हाला कधी ना कधी तुम्हाला काढावा लागणार. तो काढल्यानंतर तुम्ही तो आयत्या वेळेला सांगून चालणार नाही, तर तुम्ही तो 10 ते 15 दिवस अगोदर तुम्ही तो लोकांना सांगणं आवश्यक आहे की तुम्ही काय काय प्रकारे तुम्ही पुढे जायचं आहे, काय काय गोष्टी सुरू होणार आहेत. कारण अचानक आज केलं सुरू, उद्या बंद केलं, असं करून नाही होणार ते. सो त्याचा एक एक्झिट प्लॅन हा मला असं वाटतं महाराष्ट्रासमोर सरकारने ठेवणं आवश्यक आहे आणि तो लवकरात लवकर त्यांनी ठेवावा. कशा प्रकारे पुढे जायचं आहे? कारण हे काही, मी त्या दिवशी माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं की हे काही लॉकडाऊनची तारीख तुम्ही जाहीर केली म्हणजे संध्याकाळच्या फ्लाईटने काय करोना जाणार नाही परत, किंवा संध्याकाळच्या काही ट्रेनचं बुकिंग केलं करोनाने आणि तो संध्याकाळी चालला म्हणून तुम्ही लॉकडाऊन काढला, असं काय ते होत नसतं. सो ती गोष्ट, ती तुमची लस आणि औषध येईपर्यंत ही गोष्ट राहणार आहे. तुम्ही काय कायमस्वरूपी लॉकडाऊनमध्ये राहू नाही शकत. लोकांना आज नोकऱ्या आहेत, उद्योग आहेत, मुलांना शिक्षण आहे, अनेक गोष्टी आहेत. तर त्याचा एक्झिट प्लॅन हा सरकारने तातडीने द्यावा, ताबडतोब द्यावा, ही शेवटची मागणी मी सरकारकडे केली. या पद्धतीने आपण बघतो की आदेश येतात, जसं नॉन एसेन्शियल आणि दारूची दुकानं होती, एका दिवशी सांगितलं होणार, दुसऱ्या दिवशी लगेच मागे घेतले. ह्याबाबत काही चर्चा झाली का? कारण अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाहीये. मुख्य सचिव याच्याबद्दल अनेक, कारण मी एकटाच नव्हतो तिथे. विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस होते, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते, इतर सगळे नेते होते तिथे, त्या भागातनं सगळेजण बोलत होते. सो प्रत्येकाने या सूचना मांडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतल्याही सूचना मांडल्या आहेत, कर्जाच्या परतफेडीच्या संदर्भातल्या सूचना मांडलेल्या गेल्या आहेत. सो अनेक गोष्टींच्या सूचना तिथे मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सरकार लवकरात लवकर उत्तर देईल ही अपेक्षा आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतो. एक व्हिडिओ समोर आला आहे की सायांचा मृतदेहांबरोबर रुग्णांना राहावं लागतंय. महापालिकेच्या आरोग्य, तोही विषय आता त्यांच्याकडे मांडलाय. मला असं वाटतं सरकार, मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री त्याच्यावरती उत्तर देतील. आता काही त्याची काही अशी काही प्रश्न उत्तर चालू नव्हती, आमच्या सूचना होत्या. तर तोही विषय मला देवेंद्र फडणवीसजींनी मांडला आणि त्याचं उत्तर सरकार देते. आपल्याकडे पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टींचा मेस झालेला आहे, कळलं का? आणि ही जी गोष्ट आपल्या अंगावरती आलेली आहे, मला तुम्हाला निश्चित सांगावं असं वाटेल की मी हे अनेकदा माझ्या भाषणांमधनं या गोष्टींची सूचना दिल्या होत्या की इथे ताळमेळच नाही आहे कुठच्या गोष्टींचा. आज जर समजा तुम्ही KEM सारखं जर समजा एक मोठं हॉस्पिटल बघितलं तर तिथे मुंबई आणि महाराष्ट्रातले रुग्ण तुम्हाला कमी मिळतात, जिकडे इतर प्रांतातले जास्ती तुम्हाला रुग्ण तिकडे सापडतात. तर आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक जे सरकारी आपली हॉस्पिटल्स आहेत, इथे बाहेरच्या राज्यांमधली लोक येतात आणि मग आपली जी महाराष्ट्रामधली लोक आहेत ही खाजगी हॉस्पिटल्समध्ये जातात किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये जातात. आज वेळ आहे सरकारला की ह्याची सोय लावणं, या राज्यातल्या लोकांना या सोयी मिळणं, ज्या या राज्याच्या आहेत त्या सोयी मिळणं आणि त्या सोयी लावणं हे सरकारचं आता सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. ती गोष्ट सरकारने गांभीर्याने घ्यावी, त्या सूचना आम्ही केल्या. किती तुम्हाला टेन्शन वाटते? कारण जर 16,000 रुग्ण असतील तर 10,000 हे मुंबईतच रुग्ण आहेत. मला असं वाटतं त्या मानाने आपण जगाचे काय जे आकडे बघितले त्या मानाने आपल्या देशामधले आकडे फारच कमी आहेत
आणि ते का कमी आहेत, कशासाठी कमी आहेत ह्याच्यावरती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ते तुम्हाला सांगत असतं. 17 तारखेनंतर मुंबई रिकामी झाली. म्हणजे आता अनेकांना गावी जायचंय, परप्रांतीयांना आपण परवानगी दिली, पण ते तुम्ही एंट्री आणि एक्झिट वरती जोपर्यंत कंट्रोल आणत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही माणुसकी असं नसतं. जगामध्ये तुम्ही कुठच्याही इतर देशांमध्ये ज्याला जातात त्यावेळेला ते काय माणुसकीचा विचार करत नाहीत तुमच्याकडे बघून. ते त्यांच्या यंत्रणा ज्या काय असतात त्याप्रमाणे ते काम करत असतात आणि त्याप्रमाणे तुम्हालाही केलं पाहिजे. सर आता ते महाराष्ट्रात तिसऱ्या वेळेस लॉकडाऊन वाढवलं नाही, विरोधी पक्षाचं काय म्हणणं? 17 वाढव- तारखेनंतर वाढवा. लॉकडाऊन वाढवला जावा की आणखी- कसं आहे, आता 25 तारखेला आहे ईद, हा. बरोबर आहे. तुम्ही अजून किती वाढवलं नाही आणि समजा हे जर लोक सगळेच जण जर रस्त्यावरती आले आणि जर त्याच्यानंतर कंट्रोल नाही झाला तर उद्या पेशंट्स वाढणार. याची खबरदारी सरकारने आता घ्यायला पाहिजे. म्हणून मी सांगितलं की ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही काय होतं की SRPF लावणं, बरोबर आहे, याचा अर्थ काय पोलीस यंत्रणा कमी पडली असं नाहीये. 1.5 महिना काम केलं त्यांनी, अहोरात्र काम केलं, त्यांच्यावरती ताण आलेला आहे, ते थकलेले आहेत. सो अशा वेळेला दुसरी एक टीम तुम्ही तिथे लावणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि ती भीती जर नष्ट झाली तर मग तुमच्या हातात काही राहणार नाही. तुम्ही कितीही सोयी करत राहिलात तरी काही उपयोग. सरकारने सगळेच कामं जे आहेत ते पोलिसांवर सोपवले आहेत. म्हणजे अगदी मजुरांची नोंदणी करण्याचं काम सुद्धा पोलीस करतात. पोलिसांवर सोपवलेलं आहे. इथे यंत्रे नाही, आता आपले हितेंद्र ठाकूर यांनी फार चांगली सूचना केली त्याच्यामध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं की जे आपण काय म्हणतो लोकप्रतिनिधी आहेत, या लोकप्रतिनिधींचा म्हणजे अगदी खालपासून वरपर्यंत यांचा सहभाग करून घेणं तुम्ही खूप आवश्यक आहे. आणि ती खरंच आवश्यक आहे, कारण त्यांचा जर सहभाग हा जर तिथल्या सरकारी यंत्रणेला मिळाला तर तो जास्ती उपयोगी पडेल आणि त्यांच्यावरचा ताणही कमी होईल त्या दृष्टिकोनातनं. कारण जर बाकीचे मग सगळेच जण जर समजा नुसतेच घरी बसतील रस्त्यावरती कोण होतील मग त्याच्यामुळे त्यांच्यावरती जास्ती ताण येतो. सर अगदी आपल्या राज्यातले बाकीच्यांना पण परप्रांतीय मजुरांच्या तिकिटावरून जो वादंग झाला होता, परप्रांतीय मजुरांना जे रेल्वेकडनं तिकीट आकारलं जात आहे, पैसे घेतले जाऊ नये. परप्रांतीय 85 मजुरांकडनं पैसे घेतले जात काँग्रेसने आहेत अशी माहिती त्यांच्या केली की तिकिटाचे. पैसे घेऊ नये, तिकिटाचे पैसे. कठीण परिस्थिती आहे या काळात. ते प्रश्न असा आहे. तर म्हणून मी म्हटलं ना की शेवटी जरा थोडंसं कुठेतरी हे माणुसकी काही गोष्टी आपल्याला जरा थोडा आजूबाजूला ठेवता येतील. उद्या तुम्ही येताना पण सांगाल की पैसे घेऊ नका म्हणून. सर, पण आपल्या लोकांना जाऊ द्यावं. महाराष्ट्रातल्या विविध भागातले जो मुंबईत अडकले त्यांना जाऊ द्यावं का? काय वाटतं तुम्हाला मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी? ते मुंबईवर नाही, प्रश्न असा आहे की ह्याच्यावरचा ताण कमी करण्यासाठी नाहीये. आता तुम्हाला तुमच्या घराची आठवण आली म्हणून तुम्ही जाताय. पुन्हा परत रोजगारासाठी तुम्ही परत महाराष्ट्रामध्येच येणार आहात. मी माझ्या जुन्या अनेक काही भाषणांमध्ये मी सांगितलं होतं की अडचणीच्या काळामध्ये जेव्हा निघून जातील त्यावेळेला तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. म्हणजे ज्या राज्याने तुम्हाला सगळ्या काही गोष्टी दिल्या त्याच्यावरती ज्यावेळेला सगळ्याच देशावरती आज संकट आलेलं आहे, नायाशातला भाग नाहीये, परंतु तुम्ही इथून बोलू शकता. पण ज्यांनी तुम्हाला रोजगार दिला, तुमचा रोजगार इथे आहे, अशा वेळेला तुम्ही निघून जाता. उद्या रोजगार इथे ज्यावेळेला कारखाने सुरू होतील, इतर गोष्टी जेव्हा सुरू होतील आणि हे जर समजा लोक आले नाहीत तर काय करायचं? हातावर हात ठेवून बसायचं. सर, पण राज्यातल्या लोकांना पण चालत जावं लागतं. जर हायवेवर तुम्ही बघितलं अक्षरशः आपल्या पण वडिलांना त्याला कोणी कसं आहे, पहिली आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही काय, मी काय, किंवा सरकार काय, कोणी केंद्र सरकार असेल ना तर राज्य सरकार असेल ना तर तुम्ही आम्ही सगळेच, अशी परिस्थिती आजपर्यंत आपण कधी बघितलेली नाही. ना ह्याची उत्तरं तुमच्याकडे आहेत, ना ह्याची उत्तरं कुठच्या सरकारकडे आहेत, ना जगातल्या कुठच्या सरकारकडे आहेत. सगळेजण चाचपडत आहेत आणि त्यातनं मार्ग काढत आहेत. मला असं वाटतं की या वेळेला सगळ्या सरकारांना, ते केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल, इतर कुठचीही असेल, याला आपण साथ देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून कुठच्याही प्रकारची आपण टीका करणं किंवा ज्याच्यातनं मॉरल डाऊन होईल, संपूर्ण जी सिस्टीम लागलेली आहे, माफ करा, जी सिस्टीम लागलेली आहे त्याचं मॉरल कुठेतरी जाईल, खच्चीकरण होईल त्याचं, असं आपण आपल्याकडनं करू नये आता. त्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. पण आपण प्रशासन जास्त SRPF हेवी होतं असं वाटतंय का? पण राज्यकर्त्यांपैकी काही जण म्हणतात की मुंबईची परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्य आणावं. जे काय असेल ते. पण तुम्हाला हे वाटतंय का की सगळं प्रशासनाच्या हातात गेलं आहे आणि सरकारचं नियंत्रण नाहीये असं वाटतंय का? प्रशासन मी सरकार आता तुम्हाला जे सांगितलं त्याचप्रमाणे आहे. या सगळ्या गोष्टी अशी गोष्ट कधी बघितलेली नव्हती. म्हणजे आपला जन्म झाल्यापासून, जेव्हापासून समज आला तेव्हापासून अशी गोष्ट कधी बघितलेली नाही. अशा प्रकारचे शांत रस्ते मला असं वाटतं मी ब्लॅक अँड व्हाईटच्या जुन्या चित्रपटांमध्येच फक्त मरीन ड्राईव्ह पाहिला होता. नाही तर मी असे कधी रस्ते आपण कधी पाहिलेले नव्हते. पण यातनं मार्ग निघेल. विरोधी पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे की सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे समाधानी आहात का?
आत्ता ज्या प्रकारे सरकार काम करते, जेवढ्या गोष्टी सरकारकडे आहेत त्या प्रकारे जर समजा पाहिलं काही त्रुटी असतील ना, अशातला भाग नाही, काही चुकाही झाल्या असतील, काही त्रुटी असतील, परंतु या त्रुटी दाखवणं आणि चुका दाखवणं ही काही आत्ताची वेळ नाही. तेव्हा राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाच्या सगळ्या सूचना तर केलेल्या आहेत, पण त्याचबरोबर राजकीय भान आता काय दाखवणं गरजेचं आहे हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे. वळत पुढच्या बातमीकडे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 20 कोरोना बाधित समोर आलेत. 2 महिन्यांच्या बाळाला सुद्धा इथं कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 253 वर जाऊन पोहोचलाय. त्यापैकी 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 174 जणांवर उपचार सुरू असल्याची महापालिकेने माहिती दिली आहे. त्यामुळे एकूणच सध्याची जी ही परिस्थिती आहे, यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढताना दिसते. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.